सोमवारी प्रतापनगर येथील ज्ञानेश्वर मंदिरात काही महिन्यांपूर्वी कॉपीराइट कायद्याखाली जप्त करण्यात आलेल्या भगवान योगेश्वरच्या मूर्ती प्रकरणात दिरंगाई होत असल्याने ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। 29 नोव्हेंबरला जळगाव कोर्टातील क्रिमिनल केसची तारीख पुढे ढकलण्यात येऊन सोमवार 31 जानेवारी 2005 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। मूर्ती मुक्ततेचा क्षण दूर दूर जात असल्याने प्रकरण रेंगाळत असून जिल्ह्यातील भाविकांच्या भावनांचा अनादर होत असल्याचे सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टच्या भाविकांनी बालाजी न्यूजला अधिक माहिती दिली। पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील ज्यांना मी लहानाचं मोठं केलं त्या कार्यकर्त्यांनी येथे स्थापन होणारी भगवान योगेश्वराची मूर्ती पाहिल्यानंतर जळफळाट होऊन त्यांनी कारस्थान करून सद्विचार दर्शन नावाच्या कोण्या ट्रस्टनी या ट्रस्टविषयी काय सांगावं, करोडो करोडो अब्जो अब्जो संपत्ती असणारे ट्रस्ट आहेत। ही एकनी साखळीच्या साखळी आहे। हजारो एकर जमीन बागायती, विलक्षण मोठमोठ्या इमारती आणि विलक्षण जागा असा अत्यंत समृद्ध संपन्न अशा या एकत्रित, परंतु आमच्याशिवाय दुसऱ्याचा ऐकाल तर याद राखा, अशा वृत्तीच्या लोकांनी आमच्या या वारकरी लोकांवर एक वार केलेला आहे। आमच्या पंढरपूरच्या संस्थानावर वार केला, आमच्या विठोबावर वार केला, आमच्या ज्ञानोबा तुकारामावर वार केला, आमच्या ज्ञानेश्वरी तुकाराम गाथेवर वार केला, आमच्या कीर्तन प्रवचन परंपरेवर वार केला आणि आमची भगवंताची मूर्ती पोलीसमध्ये कॉपीराईटचा ॲक्ट लावून जप्त करायला लावून या 50 वर्षाच्या स्वातंत्र्य काळामध्ये जे घडलं नाही ते अघटित घडवून आणलेलं आहे। आमच्या देवाला मुक्त करा, भाविकांनो एकत्र व्हा, जागे व्हा। विश्व हिंदू परिषद असो, भारतीय जनता पक्ष असो, अखिल भारतीय काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, कोणत्या का सामाजिक संस्था असेल ना, मग तो बजरंग दल असेल किंवा मग महासभा असेल, या सर्वांनी ताबडतोब वारकऱ्यांनी तर लगेच कीर्तनकारांनी इथे एकत्र होऊन आषाढी कार्तिकीच्या पर्यंत या भगवंताच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये जागृती निर्माण करा। शंकराचार्यांना अटक झाली तर अटल बिहारी जागे झाले, लालकृष्ण अडवाणी जागे झाले। आमच्या खानदेशातल्या आमच्या नेत्यांना आमची मागणी आहे, आमच्या आमदारांना, आमच्या मंत्र्यांना, आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुरेश जैनपासून तो एकनाथराव खडसेंपर्यंत आणि महाजन सरांपासून तो जे कोणी प्रमुख असतील त्या सर्वांना आमचा आग्रहाचा आणि विनंतीचा भाग आहे, इथला देव वाचवा, इथला धर्म वाचवा, इथलं मंदिर वाचवा, तर तुम्ही वाचाल।